गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून असमान पाणी वितरणामुळे महिलांना अक्षरशः डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली शनिवार रविवार 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असून महापालिकेला जर शहरातील नागरिकांना पाणी देता येत नसेल तर पाणी पुरवठा विभागाला टाळे ठोकावे असे खडेबोल माजी महापौर दशरथ पाटील यांनी पालिका प्रशासनाला सुनावले आहेत। पालिकेचा पाणी पुरवठा विभाग फक्त वसुलीपुरताच का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं धरणांचं माहेरघर आहे। म्हणजे जेवढी नाशिक जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची धरणं आहे एवढी धरणं कुठल्याही जिल्ह्यामध्ये असतील असं मला वाटत नाही, पश्चिम महाराष्ट्राचं भाग सोडून। आज नाशिक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी तारांबळ उडालेली आहे। शहरामध्ये 20 लाख शहराला सांभाळताना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाने पूर्णपणे नाशिक शहरातल्या जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून वेठीस धरलेलं आहे। हे उदाहरण द्यायचं ठरलं, 1 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक आंदोलनं करताय, निवेदनं देत आहे, पण प्रशासनाला काही जाग येत नाही, झोपेचं सोंग घेतलेलं आहे। त्या एक निवडणूक चालू होती म्हणून लोक समजून घेत होते का थोडंफार कर्मचारी निवडणुकीच्या कामात असतील, तर नाशिककरांनी बी ते समजून घेतलं। पण 20 तारखेला मतदान झाल्यानंतरही गेल्या 3 दिवसापासून आजही हंडाभर काही ठिकाणी पाणी प्यायला येतं, तर काही ठिकाणी फक्त हवाच येते, तर काही ठिकाणी पाणीच सोडल्या जात नाही। अशी स्थिती असताना आज महापालिकेच्या प्रशासनाने माध्यमांमधून एक असा सूचना दिली आहे का शनिवारी पूर्ण दिवस नाशिक शहराला पाणी पुरवठा राहणार नाही आणि रविवारी सकाळचा पण राहणार नाही। म्हणजे असं झालं आहे का पाणी पुरवठा विभागाने एक तर पूर्णपणे ह्या पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून टाकावा आणि लोकांना सांगावा का आमची आता कार्यक्षमता राहिलेली नाही, आम्ही तुम्हाला पाणी प्यायला देऊ शकत नाही। तुम्ही 20 वर्षासारखं पुन्हा एकदा गोदावरीवर जे सध्या गटारीचं पाणी वाहत आहे तिथे जा, हंडा घेऊन नासर्डी नदीवर जा, वालदेवी नदीवर जा, दारणावर जा, असं त्यांनी सांगावा। आणि लोकांना फक्त बिलं वसूल करण्यासाठी तगादा लावणं आणि सारखा दांडा उगारणं हे नाशिक महापालिकेचं प्रशासन काम करतं आहे। मी महापालिका आयुक्तांना म्हणालो, अहो जर मुकणे धरणाकून बी पाईपलाईन आहे आणि गंगापूर धरणाकून बी आहे, एकाच दिवशी शनिवारी पूर्ण दिवस पाणी बंद करायचं मेंटेनन्सच्या नावाखाली दुरुस्तीच्या, आणि रविवारी देखील बंद राहील। तुम्हाला नियोजनाच्या संदर्भात जर माहीत नसेल तर माझ्यासारखा तुम्हाला सल्ला देईल, शुक्रवारी तुम्ही MECB असेल, टेलिफोन एक्सचेंज असेल किंवा गॅस लाईनच्या पाईपलाईन असेल, या तिन्ही लोकांना अगोदर पत्र द्यायला पाहिजे का ह्या भागात आम्ही पाईपलाईन दुरुस्त करणार आहे। तुमचं नियोजन जे आहे, तुमच्या पाईपलाईन जिथं आहे, केबल आहे, तिथं तुमची माणसं उभी करा आणि शुक्रवारी संध्याकाळी जिथं जिथं रिपेअर करायचं आहे तुम्ही सगळे जे तुमच्या एजन्सी आहे त्यांना शुक्रवारी जागेवरती उभं करा। त्या भागामध्ये समजा गंगापूरच्या जॅकवेलला काय काम करायचं आहे तिथं ती एजन्सी उभी पाहिजे, मुकण्या धरणाच्या जॅकवेलवर काय काम करायचं आहे ती शुक्रवारी उभी पाहिजे, तुमचा कनिष्ठ अभियंता उभा पाहिजे, उप अभियंता उभा पाहिजे, तुमचा कार्यकारी अभियंता पाहिजे, तुमचा अधीक्षक अभियंता पाहिजे। यांनी वर्तमानपत्रामध्ये पत्रक काढायचं आणि निवांत जणू काय आम्ही राजे आहोत, तुम्हाला आम्ही झोपून देणार नाही। तुमचे हे लाड भरपूर झाले, निवडणूक काळामध्ये ठीक होतं किंवा कामकाज चालू होतं ठीक होतं। अहो धरणामध्ये चर खोदायची, त्या आचारसंहितेमध्ये दररोज पेपरवाल्यांना दररोज सांगायचं। एक माजी नगरसेवकाचा जावई बोलला का दुसरा कार्यकारी अभियंता बोलतो, तिसरा कार्यकारी अभियंता बोलला का चौथा उप अभियंता बोलतो। अरे चर खोदायची रेस लागली का तुमची? ती चर खोदायच्या ऐवजी पाणी पिण्याचं नियोजन करायचं सोडून दिलं, सारखं टेंडर काढण्याच्या मागं लागलात। पहिलं पाणी द्या प्यायला, जिथे गरज आहे तिथे तुम्ही ते काम करा। आज शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे। मी उदावन तुमचा गावकरीच आहे, म्हणलो मी खरंच विचारतो किती पाणी आलं, म्हणा 1-2 हांडे, म्हणजे मी पुरावे पण देतो तुम्हाला। अख्ख्या पाथर्डी फाट्याचा शिवार असो किंवा इंदिरानगर असो, सिडको सातपूर असो, आडगावचा उत्तर बाजूचा परिसर असो, पंचवटीचा असो, उपनगर असो, DGP नगर, अरे चाललं काय? पाणी तुम्ही जे उपलब्ध आहे, माझं म्हणणे समान पाणी वाटप करा,
समजा तुम्हाला शहराला दररोजचं 300 काय MLD पाणी द्यायचं आहे, तुम्ही त्याचं नियोजन करा, समांतर द्या. एक जागी खूप पाणी द्यायचं, एक जागी पाणीच प्यायला नाही, म्हणजे तुमची सगळी पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा तुमच्या नियोजनाअभावी विस्कळीत आहे. आता त्याच्यात 107 जण ह्या माजी नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये लावलेले, त्या पोरांना तिथं नेमलेलं आहे, त्यांच्यावर नियोजन आहे का, नियंत्रण आहे का तुमचं? म्हणजे वालमेन देखील तुम्ही त्यांच्यावरती जाऊन पाण्याच्या टाक्या भरताय का नीट, त्या व्यवस्थित भरल्या आहे का? काही नियोजन नसल्यामुळे नाशिक पाणी पुरवठा योजना पूर्णपणे शहरातली विस्कळीत झाल्यामुळे मी कमिशनरला सांगितलं आहे, तुम्ही जर शुक्रवारी हे नियोजन लावलं नाही आणि शनिवारी ज्या यंत्रणा आहे ती पूर्णपणे जर राबवली नाही आणि तुम्ही शनिवारी 3 तासाचं काम नाही तुमचं, तुम्ही शनिवार बी पूर्ण म्हणताय, रविवार बी दुपार म्हणताय आणि आत्ताही पाणी देत नाही. समजा आज गुरुवार आहे, गुरुवारी जर पाणी पुरवठा विस्कळीत आहे, उद्याही विस्कळीत राहील. अरे जर हांड्यातच पाणी नसेल तर पहिला पोटात कुठून जाईल, तहान कुठून भागवल्या जाईल? त्यावेळेस एक दिवस पाईपलाईन रिकामी असती, ती दुसऱ्या दिवशी भरण्यासाठी फक्त हवाच लोकांच्या नळाला येते आणि मग तिचं पाणी पुरवठा तिसऱ्या दिवशी सुरळीत होतोय. म्हणजे हा झटका 2 दिवस ते आणि पाणी यायला 3रा दिवस. आणि आजचं जे नियोजन विस्कळीत झालेलं आहे, पाणीच नाही आहे शहरामध्ये. आज गुरुवार, उद्या शुक्रवार, 5 दिवस तुम्ही वेठीच धरणार का पाणी पिण्यापासून तुम्ही? अहो ही कामगार वस्ती आहे, छोटे छोटे घरं आहे. सिडको सातपूरला 10 बाय 10ची घरं आहे, हांडे त्यांच्याकडे बांधले आहे. सगळ्या लोकांकडे इमारतीवर मोठमोठ्या टाक्या नाही आहे. ते पाणी जमिनीवरच्या टाकीत नाही तर इमारतीवरती कुठून नेईल? त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे मी महापालिका आयुक्ताला आज इशारा दिला आहे. मी फोनवर सांगितलं आहे, जर तुम्ही नियोजन करणार नसेल तर मला शनिवारी तुम्ही जे करणार असेल तुम्ही 2 टप्प्यात करा आणि 2 टप्प्यात करताना सकाळी शनिवारी सातपूर विभाग घ्या आणि दुपारी तुम्ही शनिवारचा पाणी पुरवठा 1 विभागाला द्या. 3 विभाग 6 विभाग आहे, 3 विभागांना शनिवारी दुपारपर्यंत द्या सकाळी आणि दुपारनंतर तुम्ही दुसऱ्या 3 विभागाला द्या. म्हणजे मग दुपारपर्यंत 1 विभागाचं काम होईल गंगापूर धरणातल्या वितरण व्यवस्थेचं आणि मोकणे पाईपलाईनची जी आहे विलुळीच्या तिथे दुपारनंतर तिकडं द्या. म्हणजे एका दिवसात शहर तुम्हाला पूर्णपणे वेठीस धरण्याची गरज नाही. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.